नमस्कार बहिणींनो, मी वसंत साळकर आणि तुम्ही पाहताय मराठी अड्डा यूट्यूब चॅनल। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील दोन महत्त्वाच्या अपडेट ज्या आहेत त्या आलेल्या आहेत। पहिली म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमधून 5 लाख बहिणींना अपात्र जे आहे ते आता केलं जाणार आहे। आणि दुसरी अपडेट जी आहे की अपात्र बहिणींचे पैसे जे आहेत ते सरकारकडून परत घेतले जाणार की नाहीत। दोन्ही अपडेट संदर्भातील सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आताच सबस्क्राइब करून ठेवा। असे नवनवीन महत्त्वाचे व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला भेटत असतात। तर बहिणींनो, तुम्ही इथे पाहू शकता महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरती या संदर्भातील माहिती जी आहे ती इथे देण्यात आलेली आहे। तर त्यामध्ये पहिली अपडेट तुम्ही इथे पाहू शकता। दिनांक 28 जून 2024 व दिनांक 3 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतून वगळण्यात येत आहे। आणि अपात्र ठरविण्यात आलेल्या लाभार्थ्यांचे विवरण खालीलप्रमाणे जे आहे ते इथे देण्यात आलेले आहे। तुम्ही पाहू शकता, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला एकूण 2,30,000 महिला ज्या आहेत तर यातून अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत। त्यानंतर वय वर्ष 65 पेक्षा जास्त असलेल्या एकूण 1,10,000 महिला, कुटुंबातील सदस्यांच्या नावे 4 चाकी गाडी असलेल्या, तसेच नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या व स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या एकूण 1,60,000 महिला ज्या आहेत त्या या योजनेमधून अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत। म्हणजेच एकत्रित जर तुम्ही इथे पाहिलात तर 5 लाख महिला ज्या आहेत त्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमधून इथे अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत। त्यानंतर दुसरी अपडेट तुम्ही इथे पाहू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतून दिलेला लाभ जो आहे तो आता परत घेतला जाणार नाही। पहिल्या अपडेटमध्ये तुम्ही पाहिलात की एकूण 5 लाख महिला ज्या आहेत त्या आता अपात्र ठरवण्यात आलेल्या आहे। त्या 5 लाख महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। जर तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ या अगोदर भेटलेला असेल आणि आता जर तुम्ही अपात्र ठरलेला असाल तर दिलेला लाभ जो आहे तो कोणत्याही प्रकारे तुमच्याकडून इथे परत घेतला जाणार नाही आहे। पुढे पाहूया, इथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी जो आहे तो वितरित केला जाणार नाही आहे। म्हणजेच अपात्र महिलांना आता जानेवारीचा हप्ता जो आहे तो दिला जाणार नाही। तथापि कल्याणकारी राज्याची संकल्पना पुढे नेत असताना लाभार्थ्यांच्या खात्यात यापूर्वी जमा करण्यात आलेला सन्मान निधी परत घेणे उचित ठरणार नाही, म्हणूनच इथे शासनाकडून हा निर्णय घेण्यात आलेला आहे। तुम्ही पाहू शकता, कोणत्याही लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून आतापर्यंत जुलै 2024 ते डिसेंबर 2024 पर्यंत देण्यात आलेली लाभाची रक्कम परत घेतली जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी, अशा प्रकारचं आवाहन जे आहे ते महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून करण्यात आलेलं आहे। आशा करतोय की व्हिडिओमधील माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल। व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त महिलांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा माहितीचा फायदा होईल। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।